न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। गेल्या 5 वर्षात मतदारसंघातील विकास कामांसाठी 1200 ते 1300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे होण्यासाठी आपण लक्ष दिले। या विकास कामांमुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला उमेदवारी दिली। या कामांच्या बळावरच आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले। श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आयोजित कडीत बुद्रुक, कडीत खुर्द, मांडवे, फतेहाबाद, पुरणपूर, उक्कलगाव आणि एकलहरे या गावात झालेल्या सभांमध्ये आमदार कानडे बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते अविनाश आदी, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुका अध्यक्ष देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नानासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, ॲडव्होकेट जयंत चौधरी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, सरपंच सागर मुठे, सरपंच गणेश कोतकर, सरपंच किशोर बकाल, आबा पवार, संदीप चोरगे, सुरेश पवार, अक्षय नाईक, किशोर कांबळे, आकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते। आमदार कानडे यावेळी बोलताना म्हणाले की महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय यापूर्वी कोणत्या सरकारने घेतले नाहीत। 7.5 हॉर्स पॉवरची वीज बिले माफ करणे, मागची बिले शून्य करणे, प्रत्येक घरातील महिलांना लाडकी बहीण समजून महिन्याला 1500 रुपये देऊन योजना राबविणे, गरीब महिलांना मोफत 3 सिलेंडर देणे, शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देणे अशा अनेक योजना या सरकारने राबविल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला असून श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टीने पालकमंत्री विखे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यामध्ये 100 वर्षापासूनचा आकारी पडीत जमिनीचा प्रश्न त्यांनी सोडविला। गावठाण नसलेल्या सर्व गावांना शेती महामंडळाच्या जमिनी दिल्या। श्रीरामपूरसाठी 22 एकर जमीन दिली। शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे नवीन इमारती बांधून पुनर्वसन होईल एवढी जागा त्यांनी दिली। राजकारणातील बदल हे केवळ सेवेसाठी, समाजाच्या कल्याणासाठी असतात। राजकारण हे सर्व समाज गुणागोविंदाने एकत्र नांदेल, त्यांच्यात तेढ निर्माण होणार नाही यासाठी असते। राजकारण आपला धंदा नाही, समाजसेवेसाठी आपण काम करीत आहोत। ज्यांनी मला धोका दिला, दगाफटका केला त्यांचे मी आभार मानतो, कारण त्यामुळेच मी विकासाची परंपरा असणाऱ्या आणि विकास प्रशासनात मी ज्यांच्यासोबत काम केले त्या मंडळींमध्ये मी पुन्हा एकदा आलो आहे। ज्यांनी कट कारस्थाने केले त्यांच्याशी माझा काय वाद होता, बांधाला बांध होता का? त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे। माझ्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला त्रास दिला, अन्याय केला असे तुम्हाला वाटत असेल तर 20 तारखेला मला न्याय देण्याची भूमिका तुम्हाला घ्यायची आहे, असे आवाहन आमदार कानडे यांनी केले। त्यांनी आत्मपरीक्षण करावं, केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे हे अजून आतमध्ये गेलेले हे समजून घेतलं पाहिजे। भुयारी गटर योजना असेल किंवा अनेक गोष्टी असतील, खरं तर मी बोलूच नाही, तिकडे बोलेल मी योग्य वेळ। मित्रांनो, पदं ही फक्त सेवेसाठी असतात, लोकांच्या कल्याणासाठी असतात। राजकारण हे सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र नांदेल, त्याच्यामध्ये तेढ निर्माण होणार नाही। सर्वांशी उराशी कवटाळून आनंदानं जगण्यासाठी राजकारण असतं। माझे त्यांचे काय वाद होते हो? बांधाला बांध होता का? भेद प्रवृत्ती चालतो। तुम्ही कोणाचे काम करता, तुम्ही साऱ्यांनाच हे करता, फक्त आमचंच एकटेच ऐकायचं। अरे हे काय? अविनाश आदी यावेळी बोलताना म्हणाले की आमदार कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यात विकासाची कामे केली। स्वर्गीय गोविंदराव आदिक यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम ते करत आहेत। मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकास कामे झाली आहेत। श्रीरामपूर बेलापूर रस्ता, बाळबेश्वर नेवासा रस्ता याशिवाय ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची कामे झाली आहेत। काम करणारा आमदार असल्याने पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे। या संधीचे मतदानाच्या माध्यमातून सोने करावे। यावेळी साहेबराव होन, रंगनाथ तमनर, काशीनाथ वडितके, रामदास वडितके, लक्ष्मण मेनगर, शिवाजी होन, ॲडव्होकेट बनसोडे, रावसाहेब वडितके, सतीश कानडे, ज्ञानेश्वर वडितके, बाळकृष्ण वडितके, जालिंदर हिरवळ, भागवत बनसोडे,
आबासाहेब वडितके, संपत चितळकर, शंकर चितळकर, मुक्ताजी पटांगरे, अण्णासाहेब देठे, बाळासाहेब जांभूळकर, राधाकृष्ण तांबे, अण्णासाहेब ढोणे, अण्णासाहेब वडितके, प्राध्यापक एकनाथ ढोणे, तुकाराम चिंदे, सुभाष हळणोर, संग्राम आठरे, दगडू पावले, बाबासाहेब आठरे, रमेश बेलकर, शिवाजी आठरे, भाऊसाहेब शिंदे, कबीर पटेल, हसन पटेल, चांद पटेल, रामदास देठे, सकारी देठे, शामराव चिंदे, लक्ष्मण चिंदे, मच्छिंद्र पारखे, प्रमोद लोंढे, राजेंद्र चिंदे, हनुमान चिंदे, अण्णासाहेब शिंदे, संजय कुदनर, जिजाबा वडितके, सरपंच शिवाजी चिंदे, उपसरपंच दत्तुमाळी, सोहम चिंदे, वसंत थोरात, दिलीप थोरात, प्रकाश जगदने, कारभारी सोन्याबाबू थोरात, बबन निवृत्ती थोरात, विनोद थोरात, अन्सार शेख, लाल मोहम्मद जहागीरदार, ताज मोहम्मद शेख, सुदाम बर्डे, सुनील पवार, बाळासाहेब खैरे, आणि शेख, विलास ठोंबरे, संजय अग्रवाल, मनसूर जहागीरदार आदींसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.